हा चेंडू दरम्यान अतिशय सुरेख निर्धाव टाकला गेलाय नवीन फलंदाज मैदानाच्या पुढे सरसा चेंडू खेळायचा प्रयत्न केला जात आहे. सार्थक बाजी संघाच्या संघ नायकावून झाली मात्र थोडीशी चूक आणि त्याचा परिणाम भोगावला ते 2 धावा आहे. धाबरेक मारतोय संघाची धावसंख्या 7 वरती धावला की पहिलं षटक मैदानाच्या तरी संपलंय. 1 बाद 7. एक धाव दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवे तारे कॅच फलंदाज या ठिकाणी ज्ञानेश्वरजी खांदवे साहेब व्यासपीठावरती अमोदीच्या नेत्यामध्ये चेंडू खेळला गेलाय. एक धाव तर आहे दुसरे क्षेत्ररक्षण लाच जबाब केले गेले ठीक सुद्धा सुरेख 2 धावा आहेत. पुढे प्रकारे मागे खेळायचा प्रयत्न केला गेला धावाची संधी आहे परंतु फलंदाज सुरक्षित आहे. सूर्यप्रकाशचा चेंडू आहे कोल्हापूर टप्प्याचा आहे. पुन्हा पुन्हा एकदा चेंडू डाग पण सगळे हलकेच अपील केले गेले गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा आपण पाहिले लॉंग चेंडू खेळला गेला क्षेत्ररक्षण फार दूरवरती एक धाव आली दुसरीचा प्रयत्न पाव्या क्षेत्ररक्षण मात्र थोडासा खराब आणि त्याचा पुरेपूर फायदा 2 धावा आहेत. धाबल एक वाढेल संघाची धावसंख्या 17 धावा आहेत. 17 रन सूर्यप्रकाश दरम्यान चेंडू मध्ये अडवलाय निर्धाव षटक मात्र मैदानाच्या तिसरं संपले 2 सूर्यप्रकाशचा चेंडू शॉर्ट सर्वेच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव आहे धाबल एक वाढेल संघाची धावसंख्या पोहोचली गेली 25 24 आणि या दरम्यान क्लीन बॉल फलंदाज खूप मोठी व्हावी म्हणून झटणार आहे. या दरम्यान पाहिलेला चेंडू सुंदर वर्तन आहे जमिनीला समांतर फटकेबाजी आणि चेंडू सेवा 4 रन लेगा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू या दरम्यान खूप मोठी आक्रमकता या 2 फलंदाजांनी दाखवत आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत धडक मारून दिलेली आहे. हे 2 फलंदाज आहेत मंगेश कांत आणि गणेश कांत. हो हा चेंडू मात्र खराब वाईट चेंडू जायचा नाही. हो हा चेंडू मात्र निर्धाव टाकला गेला पुन्हा एकदा पाहिम हिरा पीबीएस संघाला जिंकून देण्यासाठी ज्यांनी आपल्या झाला जर तू वाजवली चांगल्या प्रकारची गाणी तर संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावरती तुला पाणी मी नारळातलं पाणी माधव लांगे उर्फ बाळा मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजी मार्फती पहिली एक सिंगल तर घेतली गेली आणि एका सिंगल मध्ये धापलक मारलाय. संघाची धावसंख्या 38 धावा धापलक करते. या दरम्यान कव्हरला चेंडू आणि झेल झालाय लाजवाब झेल फलंदाजात क्लीन बॉक्स विलास कांदे सुद्धा आणि हा चेंडू अगदी हळूवारपणे टाकला गेलाय. चेंडू डॉट रिवर्स
बॉलचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा चेंडू डॉट टाकला गेलाय. चेंडू डॉट आणि आहे चेंडू मात्र डॉट. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आली फक्त एक धाव आणि 2 फलंदाज मात्र बाद झाले. ज्यांनी या अगोदर 12 धावा खर्च केलेल्या आहेत तो अनिकेत. फुलटा चेंडू टाकला गेलाय. लांब दिशेने चेंडू असेल. चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख केलं गेलंय आणि चेंडूचे फेके येईपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आहेत. 10-40. हो हा चेंडू सुरेख टाकला गेलाय. निर्धाव आहे. राष्ट्रवादी चषक 2016 तिकीट केला गेला. डीप लावणारा चेंडू सीमा क्षेत्राबाहेर. पुन्हा तिकीट केलाय. चेंडू हवेत. झालाय फलंदाज बाद. 7वा षटक चालू असताना 7वा फलंदाज बाद झालाय आणि हा चेंडू मात्र फुलटॉस बॅट वरून झटकला गेलाय. निर्धाव आहे. 40. आणि या दरम्यान ती गलीमधून चेंडू खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सुरेख. एक धाव आली. 7वं षटक या दरम्यान पूर्णपणे संपले गेले आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फरक खेळलाय. 61 वेग और 4 रन. संघाचा अर्धशतक पूर्ण. 51 धावा. चेंडू डॉट. आजपर्यंत आपल्या प्रेम या जन्मदात्यांची आई वडिलांचं खूप मोठं प्रेम असतं परंतु कधी कधी आपल्याला दिसत नाही. कधी कधी शांत प्रकारचं आधी वातावरण आणि क्लीन बॉल. 8वा हा चेंडू खूप मोठा वाईड आहे. आपल्याला 54 वरती जाऊन जे पोहोचल. 55. तिसरा वाईड. आणि डीप लॉंगरची चेंडू खेळलाय. झेल. 2 धावा मिळतील. धाबांचा धाव संख्या 58. दुसरी गोलंदाज तयार आणि पहिला चेंडू डाव्याच्या बाहेर वाईट. खरा सोहेल महाराज आवाज तयार. सूर्यप्रकाश दरम्यान चेंडू हवेत आणि हा चेंडू मात्र हळूवारपणे खेळला गेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेचा बस अडवला गेला. सूर्य क्षेत्ररक्षण तिसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि 3 धावा. बिगडी करायचा प्रयत्न केला गेला होता माधव लांगी याच्याकडून. बऱ्याच काही वर्षानंतर माधव लांगीने 1 धाव घेतली. त्यानंतर सुपर 8च्या लढतीमध्ये खूप मोठ्या पिछाडीवरती पडला होता. लागोपाठच्या 3 सामन्यात 0 वरती बाद झाला होता माधव लांगी. म्हणून हो हा चेंडू सुरेख. माधव लांगीला समजू शकत नाहीये. निर्धाव आहे. धाबांचा धाव संख्या 6 धावा आहेत. सचिन तयार. सुरेख फटका डीप लॉंगरच्या दिशेने. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. पोहोचलाय 4 रन. पुन्हा एकदा बिगडी करायचा प्रयत्न केला गेला. चेंडू पोहोचला गेला मिड विकेटला. 1 धाव तर येते. क्षेत्ररक्षण सुरेख. फिकीला जवाब. 1 धाव मिळते. धाबले एकडे वाढलाय. पहिलं आणि बिगीड 1 बॉल 4 रन. 15 वरती धाबा. आणि या दरम्यान हा चेंडू मात्र थोडासा पाऊस होत आहे. निर्धाव टाकला गेलाय. मार्कोली तयार आणि या दरम्यान चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 सिंगल या दरम्यान मिळेल आणि धाबांची धावसंख्या आपण पाहतोय पोहोचली गेली आता तब्बल 16 वर. पुन्हा एकदा वाईट कंडिशन चेंडू खेळला गेला. 1 धाव आहे. दुसऱ्याचा प्रयत्न पाव्या. क्षेत्ररक्षण ला जवाब.
पिकी सुरेख आहे. एक धाव येते, धापलेक मारतोय. संघाची धावसंख्या 17 धावा. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप साठी क्षेत्ररक्षक फार दूरवरती पाहायला आलाय. एक धाव, धापलेक 18. या दरम्यान चेंडू हवे 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर कदाचित. आउटफील्ड तेज आहे और ये 4 रन. हेबलचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव घेतली जाईल, घेतली गेली. धापलेक एकडे वाढेल आणि एका धावसंख्येने लेग पॉईंटवर पडण्याची धाव आहे. धापलेक धावसंख्या पोहोचते. या दरम्यान चेंडू हवेत आणि मेघराज झेल घेतोय. सार्थक बाद. उलटा चेंडू द्यायला घाताने खेळला गेलाय. एक धाव तर आहे. दुसरीचा प्रयत्न करतोय पाहूया. नकार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. एक सिंगल पुन्हा एकदा. पुन्हा एकदा हलक्या चेंडूवरती पाय निघाला. फक्त दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळ पोहोचलाय. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय 3 धावा तर घेतल्या गेल्यात. धाबलेक 28 धावा. वाईट खराब चेंडू आहे. 29 वरती धावून पोहोचला. बिग हिट केलाय. मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर असेल. बाहेर आगमन झाले. त्यांचे सरसे स्वागत. हा चेंडू मात्र प्रमाणापेक्षा जास्त उचलला गेलाय म्हणून दिले गेला वाईट बॉल. धापलेक मारतोय. संख्येचा वाटलाग चालू आहे. उलटा चेंडू आहे. थर्डवेच्या दिशेने चेंडू पोहोचलाय. एक धाव, धापलेक एकडे वाढेल आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. ती आता 37 वरती 37. बाहेर निघाला चेंडू किंमत नाही खेळलाय. रूम बनवत पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय की काय. पोहोचलाय. 4 रन. व्हाईट बॉल. धापलेक 42 42 वरती धापलेक परंतु केव्हाही मैदानात 4. हो पुन्हा एकदा वाईट. सामना फिरून आणि त्यांच्याकडे अपील तर केले गेले. लांबलेला षटक आहे. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र खडे खडे खेळला गेलाय. चेंडू सुंदर ते अडवलाय. एक धाव आहे. धापलेक एकडे वाढेल. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा गलीमधून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतले गेले आणि एका धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पोहोचली जाईल. ती तब्बल जास्त या. हा चेंडू मात्र डॉट टाकला गेलाय. आणि या दरम्यान गणेश्वरच्या क्रमांक बी प्रमाणाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा तयार आहे. पुन्हा एकदा बघा त्या दिशेने चेंडू खेळलाय. 1/4 रन. पाय निघाला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट आणि हा चेंडू मात्र धावा दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक बंदरवरती एक नंबर येते. क्षेत्ररक्षक या दरम्यान आपण पाहतोय लहान जेव्हा झालंय धावाची संधी असेल आणि फलंदाज तर पोहोचला गेलाय. 2 धावा आहेत. धापलेक धावसंख्या 57. अजून शिल्लक आहेत अजून 2 म्हणजे 20 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा बनवायचे. चेंडू डॉट. पुन्हा एकदा डॉट. षटक संपलं गेला. या दरम्यान आपण पाहतोय कव्हरची दिशेने चेंडू खेळला गेलाय. एक धाव. क्षेत्ररक्षण खराब और ये 4 रन. सामना बरोबरीत. चेंडू डॉट आणि या दरम्यान कव्हरला चेंडू खेळलाय आणि पीबीएस या दरम्यान अगदी बाजी मारतोय.